नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची नॉड कशी बनवायची ते। आता इथे हे ब्लाऊज पीस आहे आणि मी साडीचं कटिंग करताना ब्लाऊज पीसमध्ये साडीचं थोडंसं कापड ठेवलेलं आहे, कारण या कापडापासूनच आपण नॉड बनवणार आहोत। प्लेन ब्लाऊज आहे आणि साडीवरती थोडंसं फ्लावरचं डिझाइन आहे, तर मी हे कापड खरं तर नॉडसाठीच एक्स्ट्राचं कटिंग केलेलं होतं साडीमधून। आता नॉडसाठी आपण जी पट्टी काढणार आहोत त्याची रुंदी किती हवी, तर 1.25 इंच रुंद एवढी पट्टी हवी आहे। आणि लांबी तुमचे ब्लाऊज पीसची जेवढी लांबी आहे तेवढे तुम्ही पूर्ण कटिंग करून घ्या। साधारणतः ब्लाऊज पीसची लांबी 1 मीटर किंवा 1 मीटरपेक्षा थोडं कमी जास्त असू शकतं। आता ही टोटल माझं 1 मीटरपेक्षाही थोडं एक 10 इंच एक्स्ट्राचं कापड आहे, तर मी टोटल कटिंग करून घेतलेलं आहे। म्हणजेच टोटल नॉडची लांबी आपल्याला 1 मीटरच्या आसपास ठेवायची असते। आता हे कापड मी तुम्हाला मोजून दाखवते, तर इथे पाहू शकता, तर हे टोटल जवळजवळ 1 मीटरपेक्षाही 10 इंच एक्स्ट्राचं आहे, पाहू शकता। आता हे कापड टोटल 1 मीटरपेक्षा जास्त आहे, तर आपण याची नॉड बनवायला स्टार्ट करूया। तर नॉड बनवताना काळजी घ्यायची आहे की एकसारखी शिलाई आली पाहिजे याची। आता ही जी पट्टी आहे हिला मी बरोबर सेंटरला मधोमध दुमडून घेणार आहे आणि आता हिला शिलाई मारणार आहे। पण त्याआधी पुढच्या बाजूने जिथे शिलाई मारणार आहोत तिथं थोडंसं एक्स्ट्राचा अर्धा इंचाचा भाग ठेवायचा आहे, म्हणजेच वाय आकार ठेवायचा आहे। वरच्या बाजूने जास्त आणि खालच्या बाजूने निमुळतं असं पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी एकसारखी एकदम बारीक अशी शिलाई मारत आहे। मी तुम्हाला हवं तर झूम करून दाखवते। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम 1/4 इंचपेक्षाही कमी म्हटलं तरी अशी मी शिलाई घेतलेली आहे बरोबर सेंटरला, आणि मग ती शिलाई कडेपर्यंत व्यवस्थित मारून घ्यायची आहे। आणि शिलाई मारताना एकसारखी येईल याची काळजी घ्यायची, तरच नॉड एकसारखी बनते। आता लास्टपर्यंत आहे तशीच मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे, फक्त वरच्या बाजूने आपण वाय आकार ठेवलेला आहे तेवढा लक्षात ठेवायचा। आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण घेणार आहोत इथं मशीनची सुई आणि घेणार आहोत विदाऊट कलरचा दोरा। सारख्या कलरचा दोरा घेतला तर नॉड ओढताना प्रॉब्लेम येईल, म्हणून मी इथं डार्क रेड कलरचा दोरा घेतलेला आहे आणि ही मशीनची शिलाईची सुई आहे। आता हे सुईचं जे टोक आहे त्या टोकमधून आपण दोरा ओवून घेणार आहोत आणि दोरा ओवून घेतल्यानंतर हा दोरा डबल ओवल्यानंतर पुन्हा एकदा ओढून घेतल्यानंतर हा डबलच्या ऐवजी 4 एगी दोरा होतो, कारण ओवताना डबल ओढायचा म्हणजे दोन्ही पीस धरून 4 होतात। तर आपण हा जो भाग ठेवलेला आहे अर्धा इंच ओपन, इथे पाहू शकता, हा जो बंद भाग आहे बंद भागाकडून आपण सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची आहे आणि डबल ओवून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित गाठ बसते। इथे पाहू शकता थोडासा धागा गुंतला आहे, तर तो व्यवस्थित काढून घ्यायचा आणि व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे। त्यानंतर सुईचा जो मागचा भाग आहे तो जो बंद भाग आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि ही सुई पूर्णपणे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे। जशी आपण नॉड ओवतो तशा पद्धतीने ही सुई पूर्ण ओवून घ्यायची आहे, म्हणजेच दोरा पूर्ण या नॉडच्या आतमध्ये ओवून घ्यायचा आहे। पाहू शकता, आता मी इथे हळूहळू करून पूर्ण सुई दुसऱ्या बाजूने बाहेर येईपर्यंत हा दोरा या नॉडमधनं ओवून घेत आहे। दोरा जास्त खेचायचा नाही, दोरा जर जास्त खेचला तर तुटण्याची शक्यता असते। तर दुसऱ्या टोकानं सुई बाहेर आल्यानंतर आपण ही कुठेतरी अडकून घ्यायची आहे। आता मी ही शिलाई मशीनलाच इथे अडकून घेते। आता आपण नॉड बाहेर ओढून घेणार आहे, तर आता ही जी बाजू आहे त्या बाजूकडून आपण नॉड बाहेर ओढणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या। पुढच्या बाजूला खूप काळजीपूर्वक नॉड ओढायची असते आणि ही नॉड ओढताना धागा कुठेही ओढला जाणार नाही याची काळजी घ्यायची। पुढचा भाग जवळजवळ 1 ते 1.5 इंचापर्यंत सावकाश अशा पद्धतीने वरचं कापड दोन्ही नखाच्या साहाय्याने व्यवस्थित पकडायचे आणि मग हे कापड खेचायचं। इथे एकदम बारीक पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने कापड हळूहळू खेचते। जवळजवळ 1.5 ते 2 इंचापर्यंत कापड अशाच पद्धतीने हळूहळू खेचून घ्यायचा आहे। हा भाग व्यवस्थित करता आला की पुढची नॉड इझिली आपल्याला ओढता येते। आता इथे पाहू शकता मी जवळजवळ 2 इंचापर्यंत नॉड अशा पद्धतीने नखाने ओढून घेतलेले आहे। आता इथे ओढताना दोऱ्याला ओढ कुठेही बसणार नाही याची काळजी घ्यायची, दोरा ओढला जाणार नाही अशा पद्धतीने नॉड ओढायची आहे। इथे पाहू शकता। आता हे धागे जे आहे ते मी कट करून घेते, म्हणजे कापड ओढायला इझी जाईल। हे अशा पद्धतीने थोडी नॉड ओढून झाली
की नंतर काय करायचं आहे, थोडंसं कापड गोळा झालं की अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. आता एवढी नॉड ओढून झाली की तर दोरा मात्र लूज सोडायचा आहे, दोऱ्याला ताण पडणार नाही. दोरा जर ताणला गेला तर तो तुटतो. तर इथे जिथे नॉडपर्यंत जिथपर्यंत निघाली तिथे व्यवस्थित दाबून पकडून ठेवायचे आणि कापड हलक्या हाताने हळूहळू थोडे पुढं ओढत घ्यायचं आहे. आणि पुढं थोडंसं कापड ओढलं गेलं की इथे व्यवस्थित पकडून घ्यायचं आहे घट्ट आणि मग कापड ओढून घ्यायचं आहे पुढं. इथं जसं मी करते तुम्ही पाहू शकता. आता इथे थोडंसं दोरा अडकल्यासारखं वाटतं तर हळूच नखाने काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कापड ओढायचं आहे. नंतर दोरा लूज सोडायचा आहे आणि गोळा केलेला भाग पुढे ओढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने पूर्ण नॉड हळूहळू करून पुढे काढून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोरा लूज सोडायचा आहे आणि मग जे गोळा केलेलं कापड आहे ते पुढे खेचायचं आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने जर तुम्ही नॉड बनवली तर खूप सुंदर नाजूक अशी नॉड बनते. रेडीमेडपेक्षाही टिकाऊ आणि मस्त नॉड बनते, नाजूक बनते आणि मेन म्हणजे ब्लाऊजला मॅचिंग असे बनते. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ब्लाऊजला मॅचिंग अशी नॉड घ्यायला जातो पण बऱ्याच वेळेस फक्त गोल्डन कलरच असतात आणि मॅचिंग नॉड मिळत नाही. तर अशा वेळी आपण ब्लाऊजच्याच कापडापासून नॉड बनवू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर करा. कमेंट करून सांगा की नॉड कशी बनली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते. आणि एकदा ट्राय करा अशा पद्धतीने नॉड बनवण्याचा. आणि जर अशा पद्धतीचे तुम्हाला ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन्स, नॉड बनवणे किंवा शिलाईविषयी काहीही माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तर आता मी हळूहळू करून पूर्ण ही नॉड अशा पद्धतीने खेचून घेते, पाहू शकता. अर्ध्यापर्यंत जर नॉड अशा पद्धतीने केली तर खूप पटकन नॉड बनवते. हार्डली 5 ते 7 मिनिटामध्ये नॉड पूर्ण टोटली बनवून होते. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळू करून ही नॉड ओढत आहे. हे पहा, आता इकडच्या बाजूकडून नॉडचं टोक जर दिसलं तर डायरेक्ट नॉडच हातामध्ये पकडायचे आणि मग कापड खेचायचे. पाहू शकता दुसऱ्या बाजूने नॉडचं टोक आलेलं आहे. आता एवढा भाग मी एकदम ओढणार आहे आणि नॉड बनवून घेणार आहे. सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम होतो, हळूहळू करायचं. नंतर एकदा की नॉडचं कापड पूर्ण बाहेर आलं की इझिली नॉड ओढली जाते, पाहू शकता. पाहू शकता आता फायनली आपली नॉड बनवून तयार झालेलीच आहे. हार्डली 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली नॉड बनवून तयार होते. पाहू शकता सुंदर नाजूक अशी ब्लाऊजला मॅचिंग अशी नॉड बनवून तयार झालेली आहे. आता हे धागा कट करून घ्यायचा आहे आणि सुई बाजूला ठेवून द्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हवी तशी ब्लाऊजला मॅचिंग नॉड तुम्ही बनवू शकता आणि रेडीमेड नॉड आणण्याची काहीही गरज पडत नाही. आता ही टोटल 1 मीटर नॉड तयार झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नॉड अवश्य बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की नॉड कशी बनली गेली आहे ती. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.